नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांचे विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. तर ही सिरीज आहे 12 नंबरची. तर चला, प्रश्न बघा. एका वस्तूची छापील किंमत 500 रुपये आहे. त्या वस्तूच्या छापील किमतीवर 25% आणि 8% अशा सलग 2 सवलती दिल्यानंतर ती वस्तू एक्स किमतीला विकली गेली तर एक्सचे मूल्य किती असेल? तर बघा, आता 500 वस्तू कितीला आहे, छापील किंमत कितीला आहे तर 500 रुपये, आणि त्याच्यावर किती सवलत दिली आहे 25%, म्हणजेच 75% गुणुले 8% सवलत म्हणजेच किती 92%. 92% विकले आणि 75%. तर टोटल किंमत किती एक्सची किंमत काढायची आहे. तर बघा, तर हे 0 राहिलं. 25 त्रिक 75, 25 चोक 100. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कटलं. 4 1 4, 4 2 8, उरला 1. 4 त्रिकोम 12, 23. 5 त्रिक 15, यांचा गुणाकार 15 2 30, 15 त्रिक 45ला 5 हातचे आले 4, 15 2 30 आणि 4 34. म्हणजे एक्स ते किंमत कितीला आहे, एक्सचे मूल्य किती आहे तर 345 हे एक्सचे मूल्य आहे. म्हणजेच तर एक्सचे एवढ्या सवलती दिल्यानंतर ती वस्तू किती किमतीला विकली तर 345 रुपयाला ही वस्तू विकली. तर चला, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा. आता 42 46 110 याचा संबंध कोणत्या संख्येशी आहे? तर बघा, 42 6चा वर्ग 36 अधिक 6 जर केलं तर किती होतं 42. तसंच पुढे बघा, 7चा वर्ग 49 अधिक 7 किती झाले 56. तर पुढे 110 आहे. तर इथं 10चा वर्ग 100 अधिक 10 110. आता 6 7 10 11, 11चा वर्ग 121 अधिक 11 121 अधिक 11 132. म्हणजेच उत्तर आपलं काय आलं आहे तर 132 हे आपलं उत्तर आलं आहे. तर चला, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. 1/6 गुणुले 1/4 गुणुले 6.4 गुणुले 60 बरोबर किती? 4 1 4, 4 1 4, उरले 2. साईन चोक 6 सख्ख 24, 4 सख्ख 24. 6 1 6, 6 1 6, उरले 1.6 गुणुले 10 बरोबर 16. म्हणजे उत्तर आलं आहे 16, पण पर्यायात नाही, त्यामुळे यापैकी कोणतेही नाही. उत्तर 16 आहे. तर चला, पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न बघा. आंब्याच्या पेयाच्या 2.5 लिटरच्या बाटलीतून 45 मिलीचे छोटे ग्लास किती भरले जातील? तर 45 मिलीचे किती ग्लास भरले जातील? तर आपल्याला बॉटल कितीची आहे तर 2.25 लिटरची आहे. तर त्याच्यासाठी आपण ह्याला मिलीलिटरमध्ये रूपांतर करून घेऊ. तर 1 लिटर बरोबर 1000 मिली, म्हणजेच 2.25 गुणुले 1000. तर किती यांचा गुणाकार 2250 मिली. तर 45 मिलीचे किती ग्लास भरतील तर 2250 मिली भागिले 45. 45 1 45, 45 5 225, शून्याला 0, म्हणजे 50 ग्लास भरतील. कितीचे 45 मिलीचे 50 ग्लास भरतील. आपलं उत्तर आहे हे. तर चला, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. एक्सचा वर्ग वजा
1200 बरोबर 244 या वर्ग समीकरणाची मुळे किती? बघा एक्सचा वर्ग वजा 1200 बरोबर 244. एक्सचा वर्ग बरोबर 244 वजाचं अधिक 1200. एक्सचा वर्ग बरोबर यांची बेरीज येते 1444. हे दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. तर ह्याचं वर्गमूळ किती आहे तर 38. तर अधिक आणि वजा असे त्याचे मुळे पडतील. वजा 38 आणि अधिक 38. तर एक्सचे मुळं काय पडतील तर अधिक 38 आणि वजा 38 हे त्याचे मुळे पडतील. म्हणजेच उत्तर आपलं आहे हे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, पुढील उदाहरणांची किंमत काढा. आता हे वर्गमुळात आहे 5322 अधिक 36 वर्गमुळात, परत अधिक 169. तर 169 हे कशाचे वर्गमूळ आहे? 13चे. तर वर्गमुळात 36 अधिक 13 ह्या दोघांची बेरीज येते 49. आता 49 कशाचं वर्गमूळ आहे तर 7चं. 7 7 49 अधिक 5322 हे वर्गमुळात आहे. तर यांची बेरीज येते 5329. 22 आणि 7 29. आता हे कशाचे वर्गमूळ असेल तर आपण उत्तरातून पण जाऊ शकतो. 3 त्रिक 9. हे तर 3 एकक स्थानी तर दिलेलंच आहे. तर हे वर्गमूळ कशाचं होईल तर 73चं. 73चा वर्ग काय आहे तर 5329 हे वर्ग आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं तर 73 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, ज्या संख्येने n बरोबर आपण 1 मानू, ही पदावले नेहमी अचूकपणे विभाज्य असेल अशी सर्वात मोठी संख्या शोधायचं आहे. तर आपण ह्यालाच आपण बघा a चा वर्ग कंस n वजा b चा वर्ग कंस n. n म्हणजेच 1. ह्या समीकरणाला आपण असं पण लिहू शकतो. म्हणून आता n जर आपण 1 घेतलं तर ह्यांचा गुणाकार बेक बे बेक बे. तर ए काय आहे 7, बी आहे 3. 7चा वर्ग 49 वजा 3चा वर्ग 9. 3 त्रिक 9. 49मधून 9 गेले, राहिले 40. म्हणजे सर्वात मोठी संख्या काय आहे विभाज्य असलेली संख्या ही 40 ही विभाज्य असलेली संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर हे 40 उत्तर आहे. चला पुढचा आहे प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत कॅफे, हॉटेल, रूम याला काय संकेत आहे? AA, BBE. रूम, किचन, हॉल FF, AA. हॉल, हॉटेल, गार्डन EE, FFT. असे सांकेतबद्ध केले जात असेल तर त्या सांकेतिक भाषेत गार्डनसाठी कोणते सांकेत येईल? कॅफे, हॉटेल, रूम त्याला काय आहे AA, BB, EE. पुढे रूम, किचन आणि हॉल त्याला आहे FF, AA, BB. पुढे हॉल, हॉटेल आणि गार्डन त्याला आहे EE, FF आणि TT. हॉटेल, 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 हॉटेल E. आता हॉल FF. इथं कुठं आहे हॉल FF. आपल्याला काय विचारलं आहे? गार्डनसाठी शब्द विचारला आहे. तर गार्डनसाठी काय येईल तर TT हे सांकेतबद्ध येईल. म्हणजे उत्तर आपलं 1 नंबरचं आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा, दिलेल्या विधाने निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरी ती सत्य असल्याचे गृहीत धरू. दिलेल्यांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करता ते ठरवा. तर विधान आहे काही टेप गोंद आहेत. तर हे काय आहे? टेप.
टेप आहे. परत काय म्हटलं आहे, काही टेप गोंद आहेत. हे गोंद. पुढे काय, काही गोंद पेंट आहेत. आता हे गोंद आहे, तर काही गोंद काय आहेत, पेंट. आणि सर्व पेंट संगणक आहेत. आता हे पेंट आहे म्हणजे सर्व पेंट्स हे काय आहेत, संगणक आहेत. संगणक. तर काय निष्कर्ष, काही टेप पेंट आहेत. काही टेप पेंट आहेत. तर आहेत का, हे टेप आहे आणि पेंट आहे म्हणजे हा निष्कर्ष 1 नंबरचा चूक आहे. आता दुसरा नंबरचा काय संकेत आहेत, निष्कर्ष आहे, सर्व गेंद पेंट आहेत. तर गेंद ही इथं आहे आणि पेंट आहे 1, म्हणजे सर्व गेंद तर नाही पेंट, कारण की थोडेच पेंट आहेत सर्व गेंद, म्हणजे हाही निष्कर्ष चुकीचा आहे. तिसरा काय आहे, काही गोंद पेंट आहेत. हे गोंद आहे आणि हे पेंट आहे, म्हणजे काही गोंद पेंट असू शकतात, म्हणजे हा एकच निष्कर्ष हा बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येईल तर फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो, म्हणजे आपलं उत्तर आहे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधा. आकृती बघा, आता हे वाय आणि खाली आणि इथं डॉट आहे, सगळीकडेच आहे, पण ह्या आकृतीमध्ये इथं असं खाली केलेलं आहे, पण ह्या आकृतीमध्ये नाही, म्हणून ही सगळ्यात वेगळी आकृती ही 1 नंबरची आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा, दिलेल्या समीकरणांमध्ये हे स्टार चिन्ह क्रमाने बदलण्याचा आणि समतोल राखण्याचा बरोबर योग्य मार्ग कोणता आहे. खालील पर्यायांमधून गणिती चिन्हांचे योग्य संयोजन निवडा. तर ह्या ठिकाणी कोणते चिन्ह दिल्यानंतर हे समीकरण बरोबर होईल ते विचारलं आहे. तर आपण हे चिन्ह ठेवून बघू. 45 भागिले 15 गुणुले 13 बरोबर 52, तर 52 परत भागिले 26 अधिक 37. तर बघा, 15 × 15, 15 त्रिक 45, 13 त्रिक 39 बरोबर 26 × 26, 26 दुनी 52 आणि 37 आणि 2 39. म्हणजे बघा हे समीकरण बरोबर झालं. तर कोणते चिन्ह ठेवल्यानंतर भागाकार, गुणाकार बरोबर भागाकार आणि अधिकचं चिन्ह ठेवल्यानंतर हे समीकरण बरोबर आलं, म्हणजे उत्तर काय आहे तर आपलं हे उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायातून दिलेल्या प्रतिमेचे अचूक जलप्रतिबिंब शोध. पाण्यातील प्रतिमा ही कधीही खालच्या बाजूने पाहायची. LDDER. तर हे समजा इथं पाणी आहे, तर हेच कसं येईल आकृती, H ओला ओच येईल, तर L हे असं येते, परत D E आणि हे R कसं येईल तर R हे असं येईल. कधीही उलटी तुम्ही असं पानावरती लिहून जर त्याला उलटं पेज दुमडून जर त्याच्यावर परत गिरवलं तर ही आकृती अशीच येईल. तुम्ही करून बघा. आणि जर आरशातील प्रतिमा म्हणलं तर ही अशी आकृती काढायची. म्हणजे उत्तर काय आपलं तर जलप्रतिबिंब कसं दिसेल तर हे अशाप्रमाणे पाण्यातील प्रतिबिंब दिसेल, हे आपलं उत्तर आहे. तर बघा पुढचा आहे प्रश्न बघा, 2 संख्यांचा सर्वात मोठा सामान्य गुणक 6 आहे आणि त्यांचा सर्वात कमी सामान्य गुणक हा 2,53,080 आहे. जर एक संख्या 4,218 असेल तर दुसरी संख्या किती असेल. सूत्र आहे लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. तर लसावी काय आहे तर 2,53,080 गुणुले मसावी आहे 6 आणि पहिली संख्या आहे
4218 आणि दुसरी संख्या काढायची आहे. 2,53,080 गुणुले 6 भागिले 4,218. 6 1 6, 6 7 42, शून्याचा भाग 18, 6 दुनी 18. 703 जर 2,53,080ला जर भागलं तर भागाकार येतो 360. म्हणजेच दुसरी संख्या कोणची आहे तर 360 ही दुसरी संख्या आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर 3/5, 7/10, 11/15 आणि 13/20. आता हे अपूर्णांकात आहेत. तर कोणती संख्या मोठी आहे विचारलं आहे. तर त्याच्यासाठी आपण ह्याला भाग घालू. 5 1 5, भाग जात नाही. शून्याचा 5 सख्ख 30, 10 1 10, भाग घातला शून्याचा 10 7 70, 15 15 1 15, शून्याचा भाग घातला 0, 15 7 5 उरले 5, 15 त्रिक 45. आता ह्याला असाच भाग जातो. आपण 2 संख्येपर्यंतच भाग घालू. तर इथं किती आहे? 13/20, 20 1 20, शून्याचा भाग झाले 130, 20 सख्ख 60, 20 सख्ख 120चे सॉरी 120चे उरले 20 सख्ख 120चे 20 उरले 10. तर परत 100 झाले. 20 5 100. म्हणजे आता बघा ह्याचं किती आलं उत्तर? 3/5 0.6, 0.7, 0.73 आणि 0.6. तर कोणची संख्या मोठी आहे तर 0.73 ही संख्या मोठी आहे. म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा असेल तर 11/15 हा अपूर्णांक मोठा असेल. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा प्रश्न आहे, क्रिकेट संघातील 11 खेळाडूंचे रन्स 12, 9, 52, 34, 30, 22, 0, 56, 16, 27 आणि 72 आहेत. तर संघांचा सरासरी स्कोअर शोधा. आता सरासरी बरोबर एकूण रन्स भागिले एकूण खेळाडू. आता एकूण रन्स म्हणजे सगळ्यांची बेरीज. एक बेरीज आहे ती 330 आणि किती खेळाडू आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खेळाडू आहेत. तर भागाकार 11 1 11 11 त्रिक 33, शून्याला 0 म्हणजे सरासरी किती आहे तर 30 ही सरासरी निघाली. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. ज्या प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह दुसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारच्या गणितासाठी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे ABCD असं लिहा एमपर्यंत. परत कंटिन्यू एमच्या खाली एन आणि इकडं परत उलट लिहित जावा आणि एच्या खाली झेड येईल आणि ह्याला 1 2 3 असे क्रमांक द्या. 13 आणि हे 14, झेड येते 26 नंबरला. ज्या अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. पण हे लक्ष द्या आता ABCDEFGHI तर ही अक्षरमाला लिहिली आहे मी. तर बघा DOWN VKCL. आता डी साठी व्ही आहे हे बघा तिरका. ओ साठी काय आहे के आहे हे तिरपस. डब्ल्यू साठी काय आहे तर डब्ल्यू साठी सी आहे हे डब्ल्यू ह्याच्या तिरपा. परत एन एल तर हे पण तसंच आहे बघून घ्या. तर आपण होमसाठी काढू HOME. एच कुठं आहे तर ह्याचा तिरका काय येईल तर आर येईल. ओ कुठं आहे ह्याचं तिरपा के. साठी काय येते तर साठी ME साठी यू म्हणजे उत्तर काय येते तर RKMU हे आपलं उत्तर आहे.
तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत BRAVE ला 48 आणि SPEAR ला 49 असे कोड केले जाते. तर VICTOR या भाषेत कसे कोड केले जाईल? आता बघा, परत ABCD लिहून घ्या तुम्ही. M इथं 13, N हा 14 नंबरला, Z हा 26 नंबरला, असं क्रमांक द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर BRAVE ला काय आहे? 48. आता बघा, B हा 2 नंबरला, अधिक R 18, A 1 नंबरला, V आहे 22 आणि E आहे 5 नंबरला. यांची बेरीज येते 48. तसाच VICTOR, V आहे 22 नंबरला, I आहे 9 नंबरला, C आहे 3 नंबरला, T आहे 20 नंबरला, O आहे 15 नंबरला आणि R आहे 18 नंबरला. तर यांची बेरीज येते 87. म्हणजे आपलं उत्तर काय येते? तर 87 हे आपलं उत्तर येते. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, 6 मित्र आहेत, PQRST आणि U. हे एका गोलाकार टेबलाभोवती टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसले आहेत. PUच्या उजवीकडे हे टेबल आहे. P इथं घेऊ आपण. P हा Uच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. तर P जर इथं बसला आहे तर Pची उजवी बाजू इकडे येते. तर दुसऱ्या स्थानावर कोण बसला आहे? तर U. तर Uच्या उजवीकडे म्हटलं आहे. तर U इथं घेऊ आपण. Uची उजवी बाजू इकडं. तर कितव्या स्थानावर? तर दुसऱ्या. पहिला दुसरा म्हणजे P कुठं आला? इथं. पुढे काय आहे? R हा Qच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. Q इथं घेऊ आपण. Qच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे? R. Q हा इथं पहिला दुसरा आणि तिसरा, इथं R तिसऱ्या स्थानावर. R झाला. पुढे आहे S आणि R दोन्ही Pच्या अगदी शेजारी आहेत. S आणि R आहे म्हणजे S इथं असेल, Pच्या शेजारी आहेत. तर Q आणि P मध्ये कोण बसले आहे? तर आता इथं Q झाला, S झाला, P झाला, R झाला, U झाला, राहिला कोण? T. आणि Q आणि P, हे P आहे आणि हे Q. च्या मध्यभागी कोण बसला आहे? तर S हा बसला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांचे विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.